श्री स्वामी समर्थ मित्रांनो, आपल्या स्वामी सेवा या चॅनलवरती तुमचे मनापासून स्वागत आहे। मित्रांनो, आपण मागील व्हिडिओमध्ये आपण थांबलो होतो आपला 29व्या अध्यायावरती। 29वा अध्याय हा आपला पूर्ण झालेला होता आणि आज मी चालू करते 30व्या अध्यायाला। पण त्याआधी जर का माझे व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील, माझ्याकडून येणारी माहिती तुम्हाला आवडत असेल तर प्लीज लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, फॉलो करा आणि प्लीज माझ्या चॅनलला ग्रो करण्यात माझी मदत करा। चला आता आपण वळूया पुढे। अध्याय 30वा, ब्राह्मणींचा शोक, साधूंचा उपदेश। श्री गणेशाय नमः। सिद्ध म्हणाले, नामधारक श्री गुरु नृसिंह सरस्वती स्वामी महाराज गाणगापुरात राहत असताना आदिव्याधींनी गांजलेल्या अनेक लोकांचे त्यांनी कल्याण केले। त्यामुळे त्यांची कीर्ती सर्वदूर झालेली होती। उत्तर देशात माहूर गावी गोपीनाथ नावाचे एक श्रीमंत ब्राह्मण राहत होते व त्यांच्या पत्नी दत्तोपासना करत असत। दत्तोपासना म्हणजे दत्तगुरूंची सेवा। त्यांची मुले जगतच नव्हती। पुढे दत्तकृपेने त्यांना एक पुत्र झाले। त्यांचे दत्त असे नामकरण करण्यात आले। गोपीनाथ व त्यांच्या पत्नींनी त्यांना लाडाकोडात वाढवले। यथावकाश त्यांची मुंजी केली। 12व्या वर्षी विवाहही केला। सर्व सुखात आनंदात चाललेले होते। पण नियतीच्या मनात काही वेगळंच होते। ते जे गोपीनाथ ब्राह्मण होते मित्रांनो, ते आणि त्यांच्या पत्नी दत्तसेवक होत्या आणि त्यांना त्यांच्या आयुष्यात एक प्रॉब्लेम होती की त्यांची मुलं जगत नव्हती। पण पुढे चालून दत्तगुरू यांच्या कृपेने त्यांना एक पुत्र झाला आणि त्या पुत्राचं नाव सुद्धा त्यांनी दत्तच ठेवलं। तर सगळं काही व्यवस्थित चालू असताना वयाच्या 12व्या वर्षी त्यांनी आपल्या पुत्राचा विवाह करून दिला व त्यानंतर पुढे 2 वर्षानंतर म्हणजे 16व्या वर्षी जेव्हा ते दत्त 16व्या वर्षाचे होते तेव्हा त्यांना क्षयरोग झाला। मातापित्यांनी त्यांच्यावर असंख्य उपचार केले पण उपयोग काही झाला नाही। त्यांना एकसारखा ताप येऊ लागला। अन्न पाणीही रुचेना। त्यांचे दत्तांचे जे मातापिता होते, जे गोपीनाथ ब्राह्मण, त्यांनी असंख्य उपचार करून बघितले। श्रीमंत तर ते होतेच, परंतु त्या सगळ्या गोष्टींचा त्यांच्यावरती काहीच उपयोग झालेला नाही। यापुढे हळूहळू त्यांना अन्न पाणी जायना। त्याच्यानंतर ते अंथरुणाला खिळले। अक्षरशः त्यांच्या हालत इतकी खराब झाली क्षयरोगाने की ते अक्षरशः अंथरुणामध्ये पडून राहिले। त्यांच्या पत्नींनीही त्यांची खूप सेवा केली आणि परंतु पुढे पती जेवत नाहीत म्हणून त्याही अन्नोदक करत नसत। शेवटी वैद्यांना दत्त वाचणार नाहीत असे स्पष्ट सांगितले। वैद्यांनी शेवटी जे वैद्य त्यांचा उपचार करत होते त्या वैद्यांनी त्यांच्या मातापित्यांना सांगून टाकलं की दत्त काही वाचणार नाही। तर असे स्पष्ट सांगून टाकले। ते ऐकून त्यांच्या पत्नी व मातापित्यांना अश्रू अनावर झाले। दत्तांनी त्यांचे सांत्वन केले व म्हणाले, आई बाबा, आपला जेवढा ऋणानुबंध आहे तेवढाच मी जगणार। आता मला निरोप देण्याची वेळ झाली आहे। तुमची सेवा करायची माझी इच्छा राहूनच गेली। मग ते पत्नींना म्हणाले, तुम्ही माझ्यासाठी सोसलेले सर्व कष्ट व्यर्थ ठरले। मी तुमचा वैरीच होतो जणू। तुम्हाला जराही सुख दिले नाही। आता तुमचे सौभाग्यही राहणार नाही, म्हणून तुम्ही माहेरी जा। तेव्हा त्या म्हणाल्या, नाथ, मी तुमच्याशिवाय जगूच शकत नाही। मीही तुमच्याबरोबर सहगमन करील म्हणजे मी सुद्धा तुमच्यासोबतच जाणार। मी तुमच्याशिवाय जगू शकणार नाही। ते दत्त त्यांच्या पत्नीला बोलताय की आता तर मी तर तुम्हाला सुख काही देऊ शकलो नाही आणि इथून पुढे आता तुमचं सौभाग्यही राहणार नाही, तर तुम्ही तिथं राहण्यापेक्षा तुम्ही तुमच्या माहेरी निघून जा। त्यावर त्यांच्या पत्नी त्यांना बोलताय की मी तुमच्याशिवाय जगू शकणार नाही। मी सुद्धा तुमच्यासोबतच सहगमन करणार। मग त्यांनी सासू सासऱ्यांना धीर दिला व पतींना घेऊन गाणगापुरात जाण्याची अनुज्ञा मागितली। तेव्हा साधूंच्या कृपेने आपल्या पुत्राला जीवदान मिळेल या आशेने गोपीनाथ व त्यांच्या पत्नी आपल्या सुनबाईंना गाणगापुरात जाण्याची संमती दिली। तेव्हा आपल्या आजारी पतींना डोलीत बसवून त्या महत्प्रयासाने गाणगापुरास आल्या। तिथे एका धर्मशाळेत उतरल्या। त्यांनी गावात चौकशी केली तेव्हा श्री गुरु स्नानासाठी संगमावर गेल्याचे कळले। तेव्हा पतींना सांगून आपणही संगमावर जावे असा विचार करून त्या धर्मशाळेत आल्या। तो काय, केव्हाच गतप्राण झालेले होते। गाणगापुरात आल्याच्या नंतर जेव्हा त्यांना एक विश्वास होता की गाणगापुरामध्ये गेल्यानंतर नृसिंह सरस्वती स्वामी जे आहेत ते नक्कीच आपल्या पतीला वाचवतील। तर ह्या आशेने ते तिथपर्यंत पोहोचल्या। परंतु जेव्हा त्यांना भेटण्यासाठी तिथे गेल्या तर त्यांना तिथे असे माहिती पडले की जे स्वामी आहेत ते स्नानासाठी संगमावर गेले आहेत। तेव्हा त्यांना असं वाटलं की आपण त्यांना तिथेच जाऊन भेटूया स्वामींना, पण त्यापूर्वी आपण आपल्या पतींना सांगून गेलं पाहिजे किंवा त्यांना कळवलं पाहिजे की मी संगमावरती जात आहे। हे सांगण्यासाठी जेव्हा ते त्यांच्या पतीजवळ जातात तेव्हा त्यांना दिसतं की त्यांचे पती गेलेले आहेत, म्हणजे गेलेले असतात, त्यांनी प्राण त्यागलेले असतात।
तर मित्रांनो, आत्ताच्या व्हिडिओत इतकंच. पूर्ण अध्याय या व्हिडिओमध्ये बसणार नाही. आपण कंटिन्यू करूया पुढच्या व्हिडिओ. श्री स्वामी समर्थ मित्रांनो.